तुम्हाला ना साधारण माणसं काय करतात त्याच्याऐवजी नगरसेवकानं जर कुठे 1 एकर शेती घेतली तर त्याच्याजवळ अर्धा गुंठा घ्या. तिथून विमानतळ जाईल, रेल्वे जाईल, काहीतरी मोठ्या प्लेअरनं घेतली ना, आपण घ्यायचं. बाबा शेअर मार्केट करू नको. हा एक जुगार आहे किंवा सट्टा आहे. पण रिअलमध्ये जर आपण बघितलं तर हा एक प्रकारे आपण तसं पण म्हणू शकतो की हा वरली मटकाच आहे. आपल्या इथं एक कशी आहे की जे पण येतात ना त्यांना डायरेक्ट लक्ष्मी पाहिजे. सरस्वतीच्या मागं कोणीच जात. आता तुम्ही एका वर्षात 50 लाख रुपये जरी प्रॉफिट काढलं, पण लग्नाच्या वेळेस जेव्हा वेळ येते तेव्हा तिथं काय होतात की तुम्ही कुठला जॉब करता, किती शेती आहे हे विचारलं जाते. ते त्यांनी एका वर्षात जवळपास 53-54 लाख रुपये प्रॉफिट काढलं. पण घरचे म्हटले की हे तुला करायचं नाही आहे. की आपण समजा 40,000 रुपये पेमेंट आहे, तर आपण जर पकडलं तर दिवसाला तुम्हाला 1,000 रुपये दिवस येते. मग मार्केटमध्ये पण 1 ते 1,500 रुपये, 2,000 रुपये प्रॉफिट आलं की बाहेर निघा. मार्केटमध्ये त्यांना दिवसाला 40 पाहिजे असतात आणि तिथंच ते डुबतात. मार्केटमध्ये रोज जर तुम्हाला मार्केट कमवून देत असेल तर एक दिवस तुम्हाला मार्केटला द्यायचं आहे हे तयारी ठेवा. पण मी प्रत्येकाला सांगतो की मार्केट तुम्हाला रोज जेवण देते, याचा अर्थ तुम्ही मार्केटला जेवण नाही द्यायचं, तुम्ही नाश्ता द्यायचा. म्हणजे तुम्ही 10,000 रोज कमावताय ना, तर तुम्ही मार्केटला फक्त 1,000 रुपये देण्याची तयारी ठेवा. पण आपल्या इकडे असं असते की जे मार्केट त्यांना ना रेग्युलरमध्ये नाश्ता देते आणि हे फुल पार्टी देतात. आणि मला दाखवलं की 50,000 प्रॉफिट आहे. मी तो मोबाईल घेतला, मला वाटतं 18,000चा मोबाईल होता, मी वरून फेकून दिला. प्रॉपर माझं गाव जे आहे ते अमरावती. मी अमरावतीतून पुण्याला आलो. त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, एक्सेल टूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यामध्ये मी जॉईनिंग केली. तिथं मी 2009ला माझी जॉईनिंग होती. त्याच्यानंतर माझी जर्नी त्या कंपनीमध्ये स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मला 2014मध्ये मी एक व्हिडिओ बघितला शशांक रावलेंचा. त्यांनी सांगितलं होतं की मार्केटमधून पैसे कमवून तुम्ही मोठे होऊ शकता. मग त्यावेळेस मी शशांक रावलेंना फॉलो केलं आणि त्यांचे फ्री सेमिनार राहायचे पुण्यामध्ये, बालगंधर्व वगैरे अशा ठिकाणी त्यांचे सेमिनार राहायचे. मग ते मी अटेंड केले आणि त्यांचा मी तो कोर्स केला. जो 2014ला तो कोर्स केला आणि 14 पासून तर 18पर्यंतच मग कंपनी पण चालू आणि सोबतच त्याच्यासोबतच आपण मार्केट करायचो. तर तो कोर्स झाल्यानंतर जवळपास 2015 ते 2018 या दरम्यान मग मला लॉसेस झाले. 18पर्यंत लॉसेस झाले. ते क्लास केल्यानंतर पण मी ओव्हर ट्रेडिंग करायचो आणि त्यावेळेस कसं होतं की माझं लग्न झालेलं नव्हतं आणि कंपनीतून मला चांगला पेमेंट येत होता. 70-80च्या घरात मला पेमेंट येत होता ओव्हर टाईम करून. तर मग आणि पैसे घरी पण द्यायचे नाहीत. अख्खे पैसे मी त्याच्यातच टाकायचो आणि उडवायचो. तर जवळपास मला 13-14 लाखाचा लॉस झाला, म्हणजे 2015 ते 18-19 पर्यंत. त्याच्यानंतर मग मी काय केलं की थोडं ते स्टॉप केलं आणि परत नितीन भाटिया सर आहेत त्यांचं मी क्लासेस जॉईन केले, ऑनलाईन बघितलं आणि मला ते तिथून थोडं जमलं की नाही आपल्या काय काय चुका होतात. त्याच्यानंतर मग मी काय केलं की थोडं स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन केलं की आपल्याला काय चुकते काय नाही. ओव्हर ट्रेडिंग होत होती. काय होते की म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझा जो 12 लाख रुपयाचा जवळपास जो लॉस होता, त्याच्यामध्ये मी टोटल PNL माझं जे काढलं ना, त्याच्यामध्ये 8 लाख रुपये हे फक्त चार्जेसच गेले होते. ॲक्च्युअलमध्ये जो लॉस होता तो फक्त 4च लाखाचा होता. चार्जेसच एक्स्ट्रा ओव्हर ट्रेड मी एवढे करायचो की त्याच्यात फक्त ब्रोकरेजमध्येच तेवढे गेले. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आता मला ओव्हर ट्रेड नाही करायचं आहे. मी माझी ट्रेडिंग करणं कमी केलं. म्हणजे जे मला दिवसाला 10, 15, 20 ट्रेड, माझे हायर ट्रेड आहेत ना, एका दिवसाचे 72 ट्रेड मारलेत. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना आता सांगतो की 5 मिनिटाच्या एका दिवसामध्ये जे ट्रेड चालतात, 5 मिनिटाच्या जवळपास 76 कॅन्डल होतात आणि मी त्याच्यामध्ये 72 ट्रेड मारले होते. माझा हायेस्ट रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर मग मला समजलं की हे नाही करायचं. मग मी ते कमी कमी करत आणलं आणि मग मी दिवसाला 1 किंवा 2 ट्रेड मारत होतो. आणि त्याच्यानंतर मग जो कोरोना आला, त्या कोरोनामध्येच माझा जेवढा लॉसेस होता ते सगळे कोरोनामध्ये निघाले. कारण मग तिथं मला ऑप्शन चेन, डेटा ॲनालिसिस काय होतं की मी जेव्हा ट्रेडिंग करायचो किंवा मला क्लासेसमध्ये जेव्हा शिकवलं तेव्हा काय होतं की टेक्निकल ॲनालिसिसवर जास्त भर देत होतो. पण मी जेव्हा नितीन भाटिया सरांपाशी क्लास केला किंवा डेटा ॲनालिसिस मी जेव्हा शिकलो, तेव्हा मला असं समजलं की तुमचा डेटाच हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये जे आता पण दिसते की बरेच लोक ना टेक्निकल ॲनालिसिस, RSI, स्टॉकेस्टिक RSI, EMA याच्यावर काम करतात. तर मेन जो कन्सेप्ट आहे, मार्केट जे चालते ते ओरिजिनलमध्ये चालते डेटावर. जो रिअल फॅक्ट आहे तो डेटा आहे.
आणि मग मी काय केलं की डेटाला ट्रॅक करणं चालू केलं आणि डेटानुसार मग मी ट्रेड घेणं चालू केलं. तर मग तेव्हापासून मी प्रॉफिटेबल आलो. म्हणजे माझा सगळ्यात मोठा जो ट्रेड आहे, मी तुम्हाला सांगतो की 6,000चे मी फक्त 5-6 लॉट घेतले होते. 4 लॉट घेतले. ते घेतले होते ₹15 प्राईजनी. मला डेट आता पण माहीत आहे, 19 फेब्रुवारी 2020ला, कोरोनाच्या त्यावेळेस. ते घेतली होती मी 19 फेब्रुवारीला आणि मी घेतला होता तो 28 मार्चच्या ज्या एक्सपायरीचा. तो मला ₹15ला सापडला होता आणि त्यावेळेस डेटावर मी काम करत होतो. तर 1 महिन्याच्या नंतरची जी एक्सपायरी असते, त्या एक्सपायरीमध्ये कोणीतरी मोठ्या प्रमाणात बाईंग चालू केली होती. तिथं क्वांटिटी 25,000 होती आणि 3 दिवसात तिथं क्वांटिटी 75,000 झाली होती. आता मार्केट चालू होतं 12,000ला आणि कोणी 10,000च्या कॉन्ट्रॅक्टवर ₹15 बाय करत होतं आणि मला तिथं दिसलं की ते बाय करताय. म्हणून मग मी काय म्हटलं की आपण पण 4 लॉट घेऊ. 6,000 फक्त रिस्कवर लावायची. त्याच्यात पण माझ्या डोक्यात चालू होतं की ₹15 प्राईस चालू आहे. आपण आहे ना 6,000तले 3,000 डुबवायचे आणि 3 जर आपल्याला तिच्या खाली जात असेल तर आपण एक्झिट मारायचं आणि निघून जायचं. आणि मी तसंच ठेवलं आणि तो मी एंजलमध्ये ट्रेडिंग करत होतो. तो घेतला मी झेरोदाच्या अकाउंटला आणि तो घेऊन मी सोडून दिला. मी आहे ना 23 मार्चला मी तेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा मार्केट 12,000हून 6,500 लो मारला होता आणि माझा जो प्रीमियम आहे तो ₹2300 चालू होता. मी घेतला होता ₹15 आणि 2300. तर तिथं मला जवळपास ना त्या 6,000चे 4.5-5 लाखाच्या जवळपास प्रॉफिट झालं आणि त्याच्यासोबत मी एक इंडसइंड बँक घेतली होती. तिला पण फ्युचर शॉर्ट केला होता मी. तर तिथंही माझा निघाला. तो माझा जो लॉस होता तो तिथंच कव्हर झाला. तर तेव्हापासून मला समजलं की मार्केटमध्ये आहे ना आपण डेटा ॲनालिसिस करायला पाहिजे. मग मी डेटा ॲनालिसिसच्या मागं काम करत राहिलो. त्याच्यावर मी जास्तीत जास्त रिसर्च केले. आता याच्यामध्ये आहे ना बऱ्याच प्रेक्षकांना किंवा जे बघणारे आहेत व्ह्यूअर्स यांना ह्या प्रश्न पडेल की डेटा म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? तर डेटा म्हणजे काय? तर आपण बऱ्याच वेळेस काय करतो की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बाय करतो. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर आपण समजा कॉल आणि पुट याचा एक कॉन्ट्रॅक्ट बाय करत असेल, तर डेटा म्हणजे ॲक्चुअलमध्ये क्वांटिटी. जो कुठलाही प्लेयर बाय करत असेल तर त्याला जी क्वांटिटी आहे किंवा तो कॉन्ट्रॅक्ट काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघतो की कुठं जर कोणी काही करत असेल तर त्याला कुठे प्राईस न बघता त्याची क्वांटिटी बघतात की आपण जे क्वांटिटी घेतोय त्याला आपण काय म्हणू शकतो, डेटा म्हणू शकतो. की मार्केटमध्ये आता रेग्युलरमध्ये क्वांटिटी किती आहे आणि आता समोरच्या माणसांनी किती क्वांटिटी उचलली आहे. आत्ताच आपण जर एक एक्झाम्पल बघितलं तर 13 ऑगस्टमध्ये आहे ना एक स्पेक्युलेशन झालं. सेबीनं तो स्पेक्युलेशन पकडला आणि त्याच दिवशी आपण पण ट्रेड घेतला होता. आमच्या इथं आहे, आमच्या इन्स्टाला पण आपण टाकलेलं आहे की त्या दिवशी आपण एक ट्रेड घेतला. तो ट्रेड सेन्सेक्सचा होता. त्याच्यामध्ये जो कॉलची प्राईस होती ती ₹2ला लोला आली होती आणि तिथं काय झालंय 2चा त्याने ₹80चा हाय मारला विदिन काही 5 मिनिटाच्या आतमध्ये. तर तिथं काय झालेलं होतं की तिथं आता सेबीनं एक पकडलेलं आहे की तिथं स्पेक्युलेशन झालं आहे. स्पेक्युलेशन झाल्यामुळे काय झालंय की तो प्राईस वाढवण्यात आली. पण आम्हाला माहिती नव्हतं की तिथं स्पेक्युलेशन झालं. पण मला तिथं दिसत होतं की कुठला तरी मोठा प्लेयर अंदर घुसलेला आहे. मोठ्या प्रमाणात बल्क क्वांटिटी टाकलेली आहे आणि मला माहीत नसते की तिथं कोण आहे. तो स्पेक्युलेशन आहे किंवा LIC म्युच्युअल फंड बाय करतात. मला फक्त हे दिसते की मोठा प्लेयर आतमध्ये घुसलेला आहे. मग आम्ही पण तिथं त्या क्वांटिटीच्या मागं आमच्या क्वांटिटी घुसवतो. म्हणजे डेटाचा आपल्याला काय पकडायचं असते की डेटा म्हणजे काय, कोण लिगली आहे कोण अनलिगली आहे हे माहीत नाही आपल्याला. पण आपल्याला एवढं माहीत आहे की इथं बल्क क्वांटिटी गेलेली आहे. आता ती बायची क्वांटिटी गेली आहे, सेलची हे पण माहीत पडते आपल्याला. त्याच्यानुसारच आपण आपल्या क्वांटिटी तिथं टाकतो आणि त्यांना ट्रॅक करतो. म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगतोय की तुम्हाला मोठा मार्केटमध्ये आहे ना ॲनालिसिस करण्याच्या ऐवजी तुम्ही मोठा प्लेयर ट्रॅक करणं पकडा. मोठा प्लेयर जर तुम्हाला क्रॅक करता आला, पकडता आला, तर त्याला तुम्ही त्याच्या मागं जाऊ शकता. कारण आपण कितीपर्यंत काम करू शकतो? 1,00,000, 2,00,000, 10,00,000 करोड मोठ्या प्लेयरच्या 5-5 हजार करोडच्या क्वांटिटी असतात. म्हणजे आता जे पकडलंय त्या ह्याच्यामध्ये विदिन 5 मिनिटामध्ये त्यांनी 78 करोडचं प्रॉफिट काढलंय. सेबीनं त्याच्यावर 3 करोडचा फाईन पण मारलाय 3 ऑगस्टच्या जो झालेला आहे त्याच्यामध्ये. तर 78 करोडच्या क्वांटिट्या त्यांनी टाकल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी इक्विटीमध्ये मार्केटला वर नेलं. इक्विटीमध्ये 57 लाखाचा लॉस बुक केला आणि रिअलमध्ये ऑप्शनमध्ये 78 करोडचं प्रॉफिट बुक केलं. तिथं क्वांटिट्या घुसल्या तर त्यानुसार आपल्याला पकडता आल्या. तर अशा पद्धतीनं आपण मोठ्या प्लेअरला एक ट्रॅक करू शकतो. तर यालाच डेटा म्हणतात. फक्त आपल्याला मोठा प्लेअर पकडायचा आहे. म्हणजेच मी माझ्या इथं बऱ्याच लोकांना सांगतो की
तुम्हाला ना साधारण माणसं काय करतात त्याच्याऐवजी नगरसेवकानं जर कुठे 1 एकर शेती घेतली तर त्याच्याजवळ अर्धा गुंठा घ्या. तिथून विमानतळ जाईल, रेल्वे जाईल, काहीतरी. म्हणजे नगरसेवक किंवा आमदार याला माहिती असते. त्याचे वरपर्यंत कॉन्टॅक्ट असतात. तर आपल्याला काही बघायचं नाही की इथं शेती घेतल्यानंतर अर्धा गुंठा, 1 गुंठा घेतली, इथं काय होणार? मोठ्या प्लेअरनं घेतली ना, आपण घ्यायचं. तसंच मार्केटमध्ये मोठ्या क्वांटिटी घुसल्या तर आपण घुसायचं. तर यालाच आपण एक प्रकारे डेटा म्हणू शकतो. आता मध्यमवर्गीयमध्ये कसं आहे, आता याच्यामध्ये एक प्रश्न असा पण पडतो, की बरेच जे मध्यमवर्गीय लोक आहेत, तर ते काय म्हणतात, त्यांच्या विचारात काय असते, की बाबा शेअर मार्केट करू नको. हा एक जुगार आहे किंवा सट्टा आहे. जसं वरली मटक्यासारखं समजल्या जाते. पण रिअलमध्ये जर आपण बघितलं, तर हा एक प्रकारे आपण तसं पण म्हणू शकतो, की हा वरली मटकाच आहे. पण हा कोणासाठी वरली मटका किंवा जुगार आहे? ज्यांच्याजवळ नॉलेज नाही आहे किंवा जे लोकं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जे लोकं इन्स्टंट आले. आता आपण किंवा जुगार जो करतो याच्यामध्ये कसं असते, की याच्यामध्ये आपण काही बघत नाही. डायरेक्ट जाऊन तो आकडे किंवा काय ते लावतोय आणि त्याच्यामध्ये आलं तर आलं. पण जे लोकं अशा पद्धतीनंच ट्रेड करतायत किंवा शेअर मार्केट करतायत, त्यांच्यासाठी तो जुगारच आहे. पण जे लोकं ॲनालिसिस करतात, ज्यांना असं वाटतं की नाही, मार्केट म्हणजे काय, एक प्रकारचं मॅथ आहे. तुम्हाला एक ॲनालिसिसच करायचं असते, की मार्केटमध्ये काय-काय चालू आहे. आणि तुम्ही जर ॲनालिसिस करून मार्केटमध्ये जाल, तर तो जुगार नाही आहे. जुगार तो कोणासाठी आहे, की ॲनालिसिस न करता डायरेक्टली उडी मारणे आहे. त्यांच्यासाठी तो एक जुगार आहे. आता जवळपास म्हणजे आपल्या देशाचं पॉप्युलेशनच जर आपण बघितलं ना, तर हे जवळपास 70-80% मध्यमवर्गीयच आहेत. आणि आता या लोकांना मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो, की बाबा मध्यमवर्गीयांनी शेअर मार्केटमध्ये यायला पाहिजे आणि साइड बाय साइड बिझनेस पण चालू होईल आणि एक इन्कम चालू होईल त्यांचं. आणि जुगार न करता बाबा प्रॉपर शिकून तुम्ही याच्यामध्ये आलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय, की ज्यांची जे पेमेंट आहेत, ते 30-40 हजाराच्या दरम्यान ज्यांचे पेमेंट आहेत, त्यांनी एकतर मार्केटमध्ये येण्याच्या आधी मार्केट कसं चालते, कसं-कसं केलं जाते, हे सगळं शिकायला पाहिजे. आणि सुरुवात जर करायची असेल तर म्युच्युअल फंड याच्या थ्रू आपण करू शकतो. म्युच्युअल फंड याच्यात. पण आपल्या इथं काय आहे, की आपल्या सध्या जर आपण इंडियामध्ये बघितलं ना, तर आपल्या इथं ना मला एक म्हणजे सर्वात मोठी कमी अशी दिसली, की लोकांना इतर ठिकाणी पैसा उडवायला पैसा आहे, पण शिक्षणासाठी पैसा नाही आहे. म्हणजे शेअर मार्केट तर वेगळीच गोष्ट आहे, पण शिक्षणासाठी नाही आहे. आणि शेअर मार्केटचं शिक्षण घेणं ते तर लांबच राहिलं. तर तुम्हाला आधी म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतोय, की तुम्हाला पैसे कमवणं, रिॲलिटी जर बघितली ना, तर पैसे कमावणं सोपं आहे. पण ना आधी त्या लेव्हलचे विचार करणं कठीण आहे. ते विचारच केले जात नाही. तर तुम्हाला आधी ना शिक्षण घ्यावं लागेल. मार्केटमध्ये येण्याच्या आधी मार्केट कसं चालते, कसं रिटर्न होतात. आता बरेच लोकं आहेत मध्यमवर्गीय, आपण आता काय करतात, की हे जुगार म्हणतात, याच्यात येत नाही. पण सध्या इन्फ्लेशनचा रेट जर बघितला ना, तर 6% 7% पर्यंत चालला. आणि फिक्स रिटर्नचा जर बघितला तुम्ही, जर एच-डी-एफ-सी बँकेचा इयर ऑन इयर रिटर्न बघितला तर 5% 6% आहे. म्हणजेच आपण आपली जी पैसा बँकेत टाकतोय तो डिप्रेस होते, खाली जातोय, तो वाढत नाहीये. तर मग त्याच्यासाठी शेअर मार्केट बेस्ट पर्याय आहे. पण मग त्याच्यात येण्याच्या आधी आपल्याला जर समजा तुमचे पेमेंट 30-40 हजाराच्या दरम्यान असतील, तर आपण काय करू शकतो, की त्याच्यातली एक छोटी रक्कम म्हणजे जवळपास 2 ते 3,000 रुपये हे घेऊन काय करू शकतो, की छोटं एक म्युच्युअल फंड चालू करू शकतो, की बाबा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कसं होईल, की तुम्हाला सेफ राहील. म्युच्युअल फंड करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये वाटते, की मला रिटर्न येत नाही, त्याच्यासोबतच आपण ई-टी-एफ करू शकतो. गोल्ड ई-टी-एफ आहेत, इंडेक्स ई-टी-एफ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ई-टी-एफ असतात. ई-टी-एफमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडपेक्षा पण चांगलं रिटर्न भेटते, त्याच्यात जाऊ शकता. आणि त्याच्यासोबतच थोडं तुम्ही नॉलेजवर पण पैसा इन्व्हेस्ट करायचा, की बाबा मार्केट काम कसं करते, कसं नाही. ते जर तुम्ही करत राहिले, तर हळू करून तुम्ही याचं एक साइड बाय साइड बिझनेस करू शकता. म्हणजे आपल्या इथं एक कशी आहे, की जे पण येतात ना, त्यांना डायरेक्ट लक्ष्मी पाहिजे. सरस्वतीच्या मागं कोणीच जात नाही. तुम्ही सरस्वतीच्या मागं जावा, सरस्वती आधी मिळवा. लक्ष्मी सरस्वतीच्या मागं तशीच येते. पण लोकांना सरस्वतीच्या इथं जायचंच नाही. त्यांना डायरेक्ट लक्ष्मी पाहिजे, तर ती मिळत नाही. तुम्हाला थोडं शिकावं लागेल. त्याच्यासाठी थोडं पैसा इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंड, ई-टी-एफ याद्वारे. आणि मग तुम्हाला असं वाटते, की नाही आपण करू शकतो आणि त्याच्यासोबतच साइड बाय साइड नॉलेज घेणं चालू करायचं आणि मग तुम्ही करू शकता. आणि माझा तर मध्यमवर्गीयांसाठी एक सल्ला असा आहे, की जे सांगतायत, की एवढे पैसे दिल्यावर एवढा रिटर्न भेटणार, तर त्याच्या मागं जाऊ नका. असं कधीच होऊ शकत नाही. तिथं सर्वात मोठी गोष्ट आहे, की लॉस मेकिंगच होणार.
तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी थोडं शिक्षण घ्यावं लागेल आणि थोडा थोडा पैसा इन्व्हेस्ट करा. थोडा थोडा पैसा इन्व्हेस्ट केला तर मग कसं की 2 ते 4 वर्ष. आता याच्यामध्ये पण एक आहे की काही लोक कसं आहे की 30-40 हजार पेमेंट आहे आणि डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये येतात. तसं न करता तुम्ही थोडा ETF म्युच्युअल फंडमध्ये लावा. त्याच्यानंतर थोडं शिक्षण घ्या आणि शिक्षण करता करता ट्रेड करा, इंट्राडे करा, स्विंग करा. ज्यावेळेस तुम्हाला 2-3 वर्षात असं दिसेल की नाही माझा जेवढा पेमेंट आहे तेवढा मी इकडून कमावतो, तर मग त्यावेळेस तुम्ही जॉब स्किप करू शकता आणि डायरेक्ट शेअर मार्केटला येऊ शकता. पण जॉब स्किप करण्याच्या आधी तुम्ही मिनिमम 2 वर्ष जेवढ्या तुम्हाला पेमेंट येते तेवढं तरी मार्केटमधून तुम्हाला काढता आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही जॉब स्किप करा. तर बऱ्याच लोकांचं कसं होतं की तुम्ही दुसऱ्यांपासून जर टिप्स घेताय तर त्याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याच ठिकाणी प्रॉफिट पण कमवल्या जातात. पण टिप्समुळे ना कंटिन्युअसली प्रॉफिट कमवल्या जात नाही. त्याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण तुम्ही जर शिकून केलं म्हणजे स्वतः जर नॉलेज घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक प्रॉफिट कमवू शकता. आता आमच्याच इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला मी एक हे सांगतो की एक विद्यार्थी आहे. तर तो माझ्यापाशी 2023मध्ये क्लासेस करायला आला होता. आणि त्याला त्यावेळेस म्हणजे मागच्या 2 वर्षाचं त्याचं जर बघितलं म्हणजे 23च्या आधीचं जे बघितलं तर त्याचा लॉस मेकिंग होता, तो प्रॉफिटमध्ये होता. मग तो ना डेटा ॲनालिसिस होत म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट की माझे एवढ्या बॅचेस मी करतोय त्याच्यामध्ये ना मला सर्वात चांगला विद्यार्थी तो भेटलाय की तो डेटा ॲनालिसिस परफेक्ट करतोय आणि त्याला जमते. तर ते कंटिन्युअसली यायचा आणि तो डेटा ॲनालिसिस शिकायचा. तर तिथून मग तो शिकला. तर तिथून जवळपास त्याने त्या 2023 नंतर 1.5 वर्षात त्याचं टोटल जे प्रॉफिट आहे ती जवळपास 53 लाख रुपये आहे. म्हणजे त्याचं इन्कम टॅक्स भरायला मीच स्वतः गेलो होतो. 53 लाखावर जो टॅक्स भरला ना तो आम्हीच भरलाय त्याच्यामध्ये पूर्ण ITR म्हणजे रिटर्न केलं फाईल तर. पण आता कसं आहे की आपल्या समाजामध्ये आता आपण जसं म्हटलं की इथं आपल्या याच्यामध्ये मध्यमवर्गीय समाजामध्ये कसं आहे याला जुगार समजलं जाते. त्याच्यासोबत असं आहे की मध्यमवर्गीय समाजामध्ये एक हे आहे की तुम्ही जर कितीही प्रॉफिटेबल असाल, आता तुम्ही एका वर्षात 50 लाख रुपये जरी प्रॉफिट काढलं, पण लग्नाच्या वेळेस जेव्हा वेळ येते तेव्हा तिथं काय होतात की तुम्ही कुठला जॉब करता, किती शेती आहे हे विचारलं जाते आणि तुमच्यापाशी जर जॉब नसेल आणि तुम्ही मार्केटमधून 1 करोड जरी कमवत असाल तरी तुम्हाला कोणी समोरचा व्यक्ती मुलगी देत नाही. तर त्याच्यासोबतच सेम तसंच घडलंय. ते त्यांनी एका वर्षात जवळपास 53-54 लाख रुपये प्रॉफिट काढलं. पण घरचे म्हटले की हे तुला करायचं नाही आहे, तू कर पण तू जॉबच कर. आता तो फुल टाईम ट्रेडर झालाय. फुल टाईम ट्रेड करून तो जर जॉब करायला गेला तर तो परत ट्रेडिंग त्या पद्धतीनं करू शकणार नाही. शेवटी त्याने ट्रेडिंग आता बंद केली. आता तो परत इंजिनियर आहे. परत एका ठिकाणी जॉबला लागला. 50 ते 60 हजार त्याला पेमेंट आहे. आता तो मला म्हटला की सर येत असतोय तो. मला म्हटला की सर आता माझं लग्न झाल्यानंतर मिसेसला आधीच सांगणार की मी फक्त लग्नासाठी करतोय आणि लग्न माझं झालं तर मी ते सोडून पूर्णपणे याच्यात येऊ शकतो. तर तुम्ही अशा पद्धतीनं पण तुमचं जीवन बदलू शकता. पण त्याने जवळपास 2 वर्ष दिले पूर्ण शिक्षणासाठी. मागच्या मे महिन्यापासून मेच्या 28 मे पासून एक क्लास माझा एक विद्यार्थी माझ्या क्लासेसला आहे. तर त्यामध्ये तो त्याने जून 28 मे पासून तो आलेला आहे आणि त्याने जून महिन्याच्या 10-15 त्याला आधीच बऱ्यापैकी होतं नॉलेज. पण आपण त्याला हे केलं की बाबा नाही असं असं करायचं, अशा पद्धतीनं काम करायचं. त्याच्यात तो ट्रेड घेणं त्याने चालू केलं. तर 10 ते 12 जूनपासून त्याने मोठ्या पद्धतीनं ट्रेड घेतोय. 1.5 लाखाचे त्यांनी जवळपास जून महिना आणि जुलै या 2 महिन्यात त्यांनी 9 लाख रुपये प्रॉफिट कमावलं. PNL आहे. पूर्ण 2 महिन्यात 2 ते 3च SL उडाले आहेत त्याचे. 9 लाखाचं प्रॉफिट आहे. आता काय होते की एवढं प्रॉफिट केल्यानंतर माणसाला ग्रीड येते आणि हे माझ्यावर आलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की कसं असते. तर मी प्रत्येकाला सांगतो की नाही म्हणजे माझ्यापाशी जे विद्यार्थी येतात मी त्यांना सांगतो की तू 2 वर्षानं मला दिसला पाहिजे. नाहीतर कसं आहे की आपण भावनेच्या भरात येतोय आता मी सर्व शिकतोय आणि 2 वर्षांनी समोरचा विद्यार्थी मला जेव्हा भेटतोय तो म्हणते की सर मार्केट चांगलं नाही आहे, जॉबच ठीक आहे. कारण त्यांना ग्रीड येते. त्यांना आता काय असते की आता त्यांनी 2 महिन्यात 9 लाख रुपये कमावले. त्याला असं वाटलं की मी आता लगेच करोडपती होणार. तर 2 महिन्यात त्यांनी 9 लाख कमावले आणि 25 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान 4 ते 5 दिवसात त्यांनी 5 लाख रुपये लॉस केला. 2च ट्रेडमध्ये त्याचा 5 लाख रुपये लॉस आहे. त्याच्यामध्ये त्याने मग पूर्ण PNL बघितलं तर मग ओव्हरऑल त्याला जे प्रॉफिट उरलं होतं ते 4 लाख. त्याला म्हटलं ठीक आहे एवढं आहे, याच्यात पण हळूहळू केलं. त्याच्यानंतर त्याने परत ट्रेड केले आणि ऑगस्ट महिन्यात ओव्हरऑल लॉस मेकिंग आला. का? ओव्हर ट्रेडमुळे. आताचीच म्हणजे या मागच्या एक्सपायरीची म्हणजे हा जो गुरुवार गेला या गुरुवारच्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीची मी तुम्हाला एक किस्सा सांगतो त्याचाच. आम्ही बसलो
आम्ही ट्रेड घेतला. आता आपल्या इथं लाईव्ह ट्रेडिंगमध्ये पण आपण सर्वांना बसवतो आणि मी जो ट्रेड घेतो ते सर्वांना सांगतोय, प्रॉफिट लॉस सर्वांचा सोबत. तर तेव्हा आम्ही ट्रेड घेतला आणि आम्ही मोस्टली 0 to हिरोवर काम करतो. त्याच्यामध्ये आमचं कसं असते की जास्तीत जास्त 1000 ते 1,500 रुपये तुम्ही डुबवायला यायचं. झाले तर आपले 10-15 हजार रुपये बनतात आणि आपला तिथं आपण डेटा पकडतो, तर तिथं आपली ॲक्युरेसी जबरदस्त आहे. 70-80% आपण ॲक्युरेसी काढतो तिथं. पण कधी लॉस होतात. तर आता या गुरुवारी मार्केटनं कामच नाही केलं, आमचे लॉस झाले. तर आमचे लॉस झाल्यानंतर आम्हाला माहीत होतं की आमचे जेवढे विद्यार्थी आहेत 10-15 लोकांचे, तर 1000, 500, 1500 प्रत्येकाचे लॉस झाले. तर मग मी त्याला म्हटलं, तिथं काय होतं की जो एक ट्रेड होता तो एकदम खाली आला, म्हणजे इन्स्टंट खाली आला 10 ते 12 रुपयाला. तिथं आम्हाला पकडता नाही आला. तर त्याने तिथं घेतला, त्यांनी पकडता आला, आम्हाला नाही जमला. तर तो पकडल्यानंतर आमचे सर्वांचे लॉस झाले. आम्ही म्हटलं की लॉस झाले, आपण लॉसचा व्हिडिओ टाकून देऊ एक. तर त्याला म्हटलं की तुझा पण लॉसचा व्हिडिओ टाकायचा आहे. तर म्हटलं दाखव मोबाईल. तर तो म्हटलं माझा प्रॉफिट आहे. मी म्हटलं ठीक आहे, 2-3 हजार प्रॉफिट असेल. तर नाही म्हटलं मग दाखव 2-3 प्रॉफिट. तुम्हाला प्रॉफिट 90,000 आहे. त्याचं प्रॉफिट 90,000 होतं. बरं 90,000 प्रॉफिट असल्यानंतर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता आपण 90,000 प्रॉफिट आहे तर ठीक आहे. मग एक ट्रेड म्हटलं आता घ्यायचा नाही, ह्या लास्टवाला आहे, आपण याला एकच इथं बघू, ज्यांना नाही पकडता आला त्यांनी परत पकडा. परत पकडायचा प्रयत्न, त्यांना तिथं घ्यायला नाही पाहिजे. आम्ही म्हटलं की नको करू ट्रेड. परत ट्रेड केला, इन्स्टंटमध्ये 60,000 रुपये लॉस गेला. मग उरले किती 30. म्हणजेच हे सांगण्याचं काय आहे की ग्रीडमध्ये पण लोक जे आहेत ना ते डुबत आहेत. तुम्हाला 90,000 रुपये लोकांचं, बऱ्याच यांचं जे आहे इंजिनियर लोकांचं जे हे पॅकेज 12 लाखाचं असते, 1,00,000 रुपये महिना तुम्हाला आहे. तू 5 मिनिटात 1,00,000 रुपये छापतोय तरी तुला समाधान नाही आहे. परत तुला कमवायचे आहेत, तर मग ते 1,00,000 टिकत नाही, ते परत जातात. त्याला 30,000 उरले तिथं आणि 30,000 रुपये देऊनच मग त्याचं हे झालं. तर म्हणजे हे सांगण्याचं काय आहे की मार्केटमध्ये जे सर्वात जास्त लॉस मेकिंग होण्याचं कारण आहे ग्रीड आणि फिअर. एक तो भितात की नाही, मग भिण्याच्या ह्याच्यात काय होतं की ट्रेडच टाकत नाही. आणि ग्रीनमध्ये काय होतं की आता 1,00,000 काढले तर इन्स्टंटमध्ये मी काढतो. तसंच माझ्यापाशी एक आहे, त्यांचं तर एक हॉटेल आहे मिसळचं. 3-4 ब्रँचेस आहेत. ते येतात, ते रोज सकाळी येतात, 11 वाजेपर्यंत 30,000 ते 40,000 रुपये काढतात आणि जातात. एका 15 दिवसात नॅक्सॉन गाडी घेतली त्याच्यावरच, माझ्या इथं असतानाच. आणि आता त्यांना असं वाटलं की मी नॅक्सॉनचे डाऊन पेमेंट केलं आहे, 3.5 लाख 15 दिवसात काढले. आता मला म्हटलं की सर मी नीलच करतोय. ओव्हर ट्रेडिंग करण्याच्या ह्याच्यात ना जवळचे 6 लाख गमावले. आता म्हटलं की नेक्सॉन झाली, डाऊन पेमेंट झालं आहे, परत मला आता ट्रेडिंग नाही करायची. मग आता बंद केलं. तर मग मार्केटमधून जे बाहेर पडणारे जे आहेत ते अशाच्यानं जातात, म्हणजे ग्रीड आणि फिअर. तर मग याच्यापासूनच आपल्याला वाचायला पाहिजे. तर मार्केटमध्ये कसं आहे की मार्केटमध्ये येण्याचं सर्वात महत्त्वाचं आहे की एक बिझनेस म्हणून या. जेवढे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यावर थोडं जे रिटर्न निघतात त्या रिटर्नप्रमाणे काम करा. आणि मी जे मध्यमवर्गीय आहेत, आता जसं म्हटलं की मार्केटमध्ये येतात, तर त्यांचं कसं असते की आपण समजा 40,000 रुपये पेमेंट आहे, तर आपण जर पकडलं तर दिवसाला तुम्हाला 1,000 रुपये दिवस येते. मग मार्केटमध्ये पण 1 ते 1,500 रुपये, 2,000 रुपये प्रॉफिट आलं की बाहेर निघा. मार्केटमध्ये त्यांना दिवसाला 40 पाहिजे असतात आणि तिथंच ते डुबतात. मग काय सर्व याच्यासाठीच काय आहे की एक तर तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट की तुम्ही याला बिझनेस म्हणून करा. सट्टा म्हणून नका करू. जे करणारे आहेत की इन्स्टंट मोठं होण्यासाठी बिझनेस म्हणून करा, म्हणजे हळूहळू तुम्ही हे ग्रो करू शकता. आता म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की माझ्यापाशी बरेच लोक येतात ना, तर मग बघितलं की लगेच ना की आता मला जवळपास 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. याच्यामध्ये ना मी प्राइस ॲक्शन, कॅन्डलस्टिक किंवा ऑप्शन चेन बघितली ना, तर मी लगेच सांगतो की इथून मार्केट असं होणार आहे. आता बरेच वेळानं सांगितलं की इथं असं होणार आहे, लगेच हे ट्रेड मारा. तर मग नवीन का होते की माझ्या इथं जे इन्क्वायरी पण येतात ना, तर मी इन्क्वायरी असताना पण माझे ट्रेड चालू असतात, तर मी डायरेक्ट सांगतो की इथं बाय करा. ते म्हणतात की आम्हाला असं इन्स्टंट असं शिकवा, की आता आम्हाला लगेच समजलं पाहिजे. पण मग त्यावेळेस सांगावं लागते की बाबा हे एवढं एक्सपिरियन्स आहे, त्यावेळेस ते समजलं. इन्स्टंटमध्ये नाही समजू शकत ना. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नॉलेज तर घ्यावंच लागेल, पण एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे मार्केटमध्ये. तर मग त्याच्यात थोडं नॉलेज कमीत कमी कसं शिक्षणासाठी आपण 10-15 वर्ष देतो, 4-5 लाखाचं पॅकेज घेतो. म्हणजे तुम्ही पहिला वर्ग ते 12वीपर्यंत 12 वर्ष ते घालवता, डिप्लोमाला डिग्रीला 4 वर्ष ते घालवता, 16 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला पॅकेज येते 6 लाखाचं. तर तुम्ही जे 16 वर्ष घालवले मार्केटमध्ये, कमीत कमी 1-2 वर्ष तुम्ही मार्केटला द्या. तुम्ही जेवढं पॅकेज तिथं आहे त्याच्यापेक्षा जास्त इथं कमवू शकता, पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल. जे ट्रेडिंग करणारे आहेत याच्यामध्ये ट्रेडिंग करणारे मेंटॅलिटीच मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपली, की सर्वात महत्त्वाचे. तर काय होते की बरेच लोक डायरेक्ट ओव्हर ट्रेड करतात. मार्केटमध्ये जे येणारे आहेत ना,
त्याला काय होते की सुरुवातला, आणि मार्केटचं एक कसं असते की मार्केट सुरुवातला तुम्हाला पैसे देते, त्यावेळेस काय असते की तुम्ही बिंदासमध्ये आलेला असता, तुम्हाला ग्रीड फेअर काहीच नसते, बिंदास पैसे टाकता आणि थांबता. थांबल्यानंतर थोडं थोडं तुम्हाला प्रॉफिट लॉस चालू होते, आणि थोड्या याच्यात तुम्हाला थोडा प्रॉफिट दिसला की तुम्ही जास्त पैसा लावता, आणि मग पैसा लावला की थोडा आणखी प्रॉफिट, आणि मग ओव्हर ट्रेड करायला चालू होता. ओव्हर ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त लॉस होते, आणि तिथं काय होते की मार्केटमध्ये मग मेंटली डिस्टर्ब. आणि मार्केट सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मार्केट जर मेंटली डिस्टर्ब झालं तर मार्केट तुम्हाला आउट करते. मार्केटमध्ये तुम्हाला डिस्टर्ब नाही व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ओव्हर ट्रेडिंग किंवा मग ग्रीड आणि फिअर, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर आता मी काय केलं हे तुम्हाला मी सांगतोय की मोस्ट इम्पॉर्टंट एक तर ना सगळ्यांचा बेस जो आहे ते तुमचं नॉलेज तुम्हाला शिकावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही शिकणार त्यावेळेस काय होणार की तुम्हाला माहिती आहे की मला इथं ट्रेड घ्यायचा आहे, आणि तुम्ही तिथं ट्रेड घेणार. आता आणि दुसरं ओव्हर ट्रेडिंगच्यासाठी जर तुम्ही मागचे, आता काय होतंय की आपण एक स्वतःचं PNL जर स्वतःच बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की तुमचे प्रॉफिट किती आहे आणि लॉस किती आहे. त्याच्यासाठी स्वतः एक जर्नल तयार करा की रोज रेग्युलरमध्ये तुम्ही किती ट्रेड करता, कसा बाय केला, काय स्ट्रॅटर्जी होती, किंवा तुम्हाला असं काय दिसलं की तिथं मला ट्रेड भेटलाय, बाय केला, मी कितीला बाय केला, स्टॉप लॉस कितीचा लावला, माझं टार्गेट कितीचं आहे, हे तुम्ही रोज नोट डाऊन करा. त्याच्यावरून काय होईल की तुम्हाला तुमच्या चुका समजतील की मला नाही करायच्या आहेत, ही गोष्ट नाही करायची. म्हणजे माझे सर मला सांगायचे की रोज चूक करायचे पण रोज नवीन करायचे, त्या चुका नाही करायच्या. आणि मार्केटमध्ये जे डुबणारे लॉस मेकिंग आहेत एकच चूक रिपीट करता. मी म्हणतोय रोज करा पण रोज नवीन करा. कालची चूक आज नाही झाली पाहिजे. एक दिवस असं येते की तुमच्या चुका थांबून जातात तिथं, तर त्या चुका कशा थांबणार, तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना की तुमची आधीची चूक काय होती. त्यासाठी तुम्हाला रोज नोट करावं लागेल. एक जर्नल वगैरे तयार करा, एक बुक घ्या, बुक्समध्ये रोजचे ट्रेड लिहा की तुमचं प्रॉफिट लॉस कुठं झालं, काय झालं आहे, आणि मला इथं इथं काय 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 हे करायला पाहिजे होतं की नव्हतं. मग त्याच्यावरून तुम्ही ऑब्झर्वेशन करसाल तर तुम्हाला दिसेल की बाबा ह्या गोष्टी मला नको करायला पाहिजे, त्या गोष्टी टाळा. त्या गोष्टी टाळल्या की मग आपण तिथे जातो. आणि ग्रीड आणि फिअरची गोष्ट कशी असते की तुम्हाला मार्केटमध्ये येताना ना हे डिसाईड करावं लागेल की मला मार्केटला आज एवढे रुपये द्यायचे आहेत आणि एवढे घ्यायचे आहेत. हे जेव्हा तुम्ही ठरवून येता तेव्हा मग ग्रीड फिअर तुमचं जाते. मार्केटमध्ये कसं असते की एक रियालिटी कसं आहे की एक म्हणजे मी बऱ्याच वेळा एक्झाम्पल देतो की तुमचा एक मित्र आहे, रोज तुम्हाला ना तो बाहेर नेतो फिरायला, रोज बाहेर जाता, फुल त्याच्यासोबत जेवण करता, मस्त पार्टी करता येते, आणि तुमचं रोजचा तोच चालू आहे की तो येणार, घेऊन जाणार, बिल तोच भरणार, आणि मस्त तुम्ही पार्टी करणार. आता एक दिवस तर असा येईल ना की त्याला पण तुम्हाला पार्टी द्यावी लागेल ना. पण नाही जर पार्टी देत असाल तर कमीत कमी चहा नाश्ता तर द्या ना. म्हणजे काय होईल, तुमची मैत्री टिकून राहील. मार्केटमध्ये रोज जर तुम्हाला मार्केट कमवून देत असेल तर एक दिवस तुम्हाला मार्केटला द्यायचं आहे, हे तयारी ठेवा, तेवढं बॅलन्स ठेवा. म्हणजेच काय की तुम्ही तिथं करू शकता. पण मी प्रत्येकाला सांगतो की मार्केट तुम्हाला रोज जेवण देते, याचा अर्थ तुम्ही मार्केटला जेवण नाही द्यायचं, तुम्ही नाश्ता द्यायचा. म्हणजे तुम्ही 10,000 रोज कमावताय ना, तर तुम्ही मार्केटला फक्त 1,000 रुपये देण्याची तयारी ठेवा. पण आपल्या इकडे असं असते की जे खेळतायत ते म्हणजे ओव्हर ट्रेड करतायत, त्यांचं काय होते म्हणजे ग्रीडमध्ये जातात. मार्केट त्यांना ना रेग्युलरमध्ये नाश्ता देते आणि हे फुल पार्टी देतात. म्हणजे महिनाभराचे जर असलं रोजचं तर मार्केट त्यांना 1,000, 2,000, 2,000 हे कमवणार, आणि हे एंड ऑफ द मंथ पूर्ण 1,00,000ची पार्टी मार्केटला देऊन देणार. महिन्याभरात जे कमवलेलं आहे ते देऊन द्यायचं. हेच सर्वात जास्त चुकते. आपण पार्ट्या घ्यायच्या असतात आणि मार्केटला तुम्हाला नाश्ता द्यायचा असतो. आपण नेमकं उलटं करतो. तर मार्केटमध्ये आणि मग येतानाच तयारी जर तुमची असेल की मला मार्केटला एक दिवस नाश्ता द्यायचा आहे, तर मग मी रोज काय करणार की मला माहीत आहे की मला 2,000 रुपये मला मार्केटला द्यायचे आहे, तर मी रोज माझ्या पॉकेटमध्ये 2,000 ठेवणार. येतानाच माझी तयारी असणार, आज 2 डुबवायचे आहेत बरं, आणि भेटलं तर मग पार्टी 10-12 कमवायचे. जोपर्यंत पार्टी भेटते तोपर्यंत घ्यायची. जेव्हा मला द्यायचं आहे तर मी फक्त नाश्त्याचे देणार आणि घरी चाललं जाणार. म्हणजे माझा तेवढा लॉस बुक करणार आणि मी तिथून एक्झिट मारणार, मी परत बघणार नाही. मार्केटमध्ये ना सर्वच लोक पैसा देतात, पण मार्केट जबरदस्तीनं काढतोय तो, तुम्ही स्वतःहून देत ना. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते म्हणते आम्ही तर देतो, डुबवतोय तो पैसा. तुम्ही डुबत नाही, मार्केट काढते. तुम्ही असं म्हणत नाही की आज मला 1,000 रुपये डुबवायचे आहेत, मी हा माझा 1,000चा एसेल आहे, एवढा आला तर मी आउट होईल. नाही, तुमचं पहिला हेतू असते मला प्रॉफिट किती काढायचं आहे. तुम्ही प्रॉफिटच्या मागच लागू नका. ट्रेड घेताना सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे मला टार्गेट. तुम्हाला 1 करोड आले ना तर चांगलंच आहे, पण 1,00,000 द्यायची इच्छा पाहिजे. जेव्हा 1,00,000 तुम्ही देसाल तेव्हाच 1 करोड येतील ना.
तर मग मला 1,000 10,000च द्यायचे आहेत, आज मला 10,000च द्यायचे आहेत. तर मग मी काय करतो की मला कमवणार मी 1 करोड पण आले तर मला चालतील, पण द्यायचे आहेत मला 10,000. त्याच्यासाठी मी काय करणार की एंट्री कुठं भेटते त्याच्या आधी मी जिथं एंट्री भेटते ना, माझा एस-एल कुठं आहे, माझे 10,000 कमीत कमी कुठं वाचतील की बाबा हिट नाही होणार, तर मी आधी पहिले एस-एल बघत असतो की माझा एस-एल कुठं बसू शकते छोट्यात छोटा, आणि तिथं मग मी ट्रेड बघतो. तर बघताना तेच करा, आधी एस-एल ठरवा की मला आज एवढे द्यायचे आहेत, त्याच्यानुसार मी माझा एस-एल घेतो. टार्गेट तर मला 1 करोड पण चालेल, टार्गेट बघता येईल आपल्याला, टार्गेट चालते, पण माझा एस-एल किती आहे. तर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे पैसे वाचवा, मगच जाते. एक टाईम एवढं असा येते की तुमच्याकडे भरपूर नॉलेज असते, पैसाच नसते ट्रेड घ्यायला. मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांचं तेच आता सध्या नवीन पिढीचं तेच चालू आहे की येतात डायरेक्टली आणि मला इन्स्टंट याच्यामध्ये मोठं व्हायचं आहे. आता याच्यात काय आहे की येणाऱ्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर ते मार्केटमध्ये उतरतात. आता मार्केटची स्टेप असतात, जसं आपल्या घराच्या पायऱ्या आहेत त्याच्या मार्केटच्या स्टेप आहे. तर मार्केटचा पहिला स्टेप आहे इक्विटी. त्याच्यामध्ये जर तुम्ही परफेक्ट असाल तर मग तुम्ही फ्युचरमध्ये जा, आणि फ्युचरमध्ये जर परफेक्ट असाल तर तुम्ही ऑप्शनमध्ये जा. तर आता जे नवीन येणारे जे आहे जनरेशन, ती काय करते, डायरेक्ट टॉप फ्लोअर डायरेक्टली ऑप्शनमध्ये येते. ऑप्शन त्यांना काही समजत नाही आणि तिथं ते लॉस मेकिंग होतात. तर मार्केटमध्ये आपण जर झटपट मोठं होण्याच्या याच्यात असं झालं असतं तर आता जेवढे की इन्फ्लुएन्सर आहेत किंवा तुम्हाला यूट्यूब इकडे तिकडे सांगणार आहेत ते सर्वच अरबोपती करोडोपती असते. तर तसं होत नाही, झटपट कोणीही मोठं होत नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला शिकावं लागेल. आता काय होते की माझ्यापाशी आता आपल्या इन्स्टिट्यूटला बरेच लोक येतात आणि काय म्हणतात की सर आम्हाला ना इंट्राडे शिकायचं आहे. त्यांना इंट्राडे काय शिकायचं असते, फास्ट मोठं व्हायचं असते. फास्ट मोठं व्हायचं आहे म्हणून ते येतात आणि डायरेक्ट इंट्राडे. आता त्यांना हेच माहीत नसते की इंट्राडे म्हणजे काय. तर इंट्राडे म्हणजे कसं आहे की 9:15 ते 3:30 पर्यंत यामध्ये तुम्ही जे ट्रेड करता त्याला इंट्राडे म्हणतात. त्याच्यामध्ये इक्विटी पण असू शकते, फ्युचर पण असू शकते आणि ऑप्शन पण असू शकते. पण बऱ्याच लोकांना हे माहीतच नाही, त्यांना वाटते ऑप्शन, कॉल आणि पुट म्हणजे इंट्राडे, ते त्याच्यामध्ये येतात. आता सगळं कसं आहे, सर्वात महत्त्वाचं काय कसं आहे की डेरिव्हेटिव्ह सेगमेंट ज्याला आपण फ्युचर अँड ऑप्शन म्हणतो, हा काय आहे, एक सट्टा बाजार, त्याला वायदा बाजार म्हणतात. तो वायदा बाजार कशावर केला जाते, तो केला जाते इक्विटीवर. मेन मार्केटची इक्विटी तुम्हाला माहीत पाहिजे. इक्विटी जर मूव्ह करत असेल तर तुमचा ऑप्शन मूव्ह करतो. पण बऱ्याच जे येणारे नवीन आहेत त्यांना माहीतच नाही, ते डायरेक्ट ऑप्शनमध्ये ट्रेड करतात आणि इक्विटी वेगळ्या साईडनं जाते, ऑप्शन वेगळ्या साईडनं जाते, तिथं ते डुबतात. तर मग कसं आहे की जे झटपट याच्या येतात त्यांना ते नॉलेजच नसते. आणि याच्यावरून मी आता एवढ्या दिवसाच्या एक्सपिरियन्सवरून मला तर हे आलं की इन्स्टंटमध्ये मोठं होऊ शकत नाही, तुम्हाला वेळच द्यावं लागेल. एक विद्यार्थी आहे, 3 महिन्यात सर 65,000चे, 3 महिन्यात 65,000चे सर 9 लाख रुपये बनवले 3 महिन्यात. उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी रिझाईन दिलं मुख्यमंत्रीपदाचं, त्या दिवशी एका दिवशी 9 लाख रुपये डुबवले. मला म्हटलं गाडी घ्यायचं आहे, माझे मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, तर मी म्हटलं 9 लाख रुपयाची गाडी घेऊन घे. त्या दिवशी मला म्हटलं की नाही सर, पुट बाय करतोय मी पूर्ण 9 लाखाचे, फ्लॅटच नील करायचं आहे मला. आदल्या दिवशी 3 वाजता पुट बाय केले, रात्री उद्धव ठाकरेंनी रिझाईन दिलं, मार्केटमध्ये बूम आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 4.5 लाख रुपये लॉस होता. मला म्हटलं लॉस आहे म्हटलं तर मी क्लोज कर. नाही, पूर्ण झिरो केले. 300चा बँक निफ्टीचा जो पुट आहे तो झिरोला विकला, 9 लाख पूर्ण. म्हणजे हे आहे की बाबा ग्रीड आणि फिअरचं, की 3 महिन्याची मेहनत एका दिवशी डुबवल्या जाते. मग इथं जर तुमच्यापाशी म्हणजे डिसिप्लिन नसेल तर तुम्ही डुबताय. आणि जो माझा विद्यार्थी प्रॉफिटेबल आहे त्याचं 3 महिन्याचं प्रॉफिट म्हणजे एका वर्षाचं 53 लाख आहे, 3 महिन्याचं प्रॉफिट 15 लाख रुपये आहे. दिवसाला सर एकच ट्रेड घेतोय. म्हणजे 3 महिन्याच्या याच्यात त्याच्या आहेत ना 59 ट्रेड आहेत फक्त 3 महिन्यात. तर मग जो डिसिप्लिन करतोय तो असा पण झालेला दिसते आणि 3 महिन्याची मेहनत एका दिवशी डुबवलेलं पण आहे. तर मग याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये एक डिसिप्लिन व्हायला पाहिजे, म्हणजे ठेवायला पाहिजे स्वतःला. तर याच्यात एक आहे की बरेच लोक येतात आणि कर्ज काढतात की बाबा लोन करून मी ना मार्केटमध्ये येतो. तर माझं तर सरळ म्हणणं आहे की लोन काढून मार्केटमध्ये यायचं असेल तर येऊच नका. लोन काढून मार्केटमध्ये येणं चांगलं नाही आहे. का? कारण तुम्ही जर 2 लाखाचं एक लोन काढलं, एक्झाम्पल 2 लाख रुपयाचे जर लोन काढलं, तर तुमच्या माइंडमध्ये आहे ना की एंड ऑफ द मंथ मला आहे ना 8,000 ते 10,000 रुपये EMI द्यायचं आहे. तर तुमच्या याच्यात ट्रेड करताना आधीच आहे की मला आहे ना 1,000, 2,000, 10,000चा ट्रेड काढायचाच आहे. काही जरी झालं, कारण मला EMI भरायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेड मारणार EMIसाठी की मला काढायचंच आहे. आणि जर महिन्यात 1-2 जर लॉस झाले तुमचे 40-50 हजार रुपये गेले तर प्रेशरमध्ये आणखी येणार.
मग तुम्हाला ते पण रिकवर करणं असते आणि EMI पण भरणं असते. तर मग त्याच्यानं काय होतं की मेंटॅलिटी डिस्टर्ब होते तुमची आणि तुमचे चांगले ट्रेड बसत नाही. तुमच्यापाशी जेव्हा एक्स्ट्रा मनी आहे की नाही, हे डुबले तरी मला कोणी काही म्हणणार नाही, त्यावेळेस माइंड शार्प असते. म्हणजे तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या वडिलांनी जर पैसे दिले आणि काही वस्तू आणायला सांगितली, तर तुम्ही जर ते पैसे हरवले तर तुम्ही डिस्टर्ब होणार. पण ते तुमचे पैसे आहेत स्वतःचे, डुबले तर डुबले, तर तुम्ही टेन्शन फ्री असता. तर मार्केटमध्ये जे असेच पैसे लावा की ते तुम्ही गेले तरी तुम्हाला काही वाटणार नाही. लोन किंवा कोणाचे पैसे घेऊन तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका. मेंटॅलिटी मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाची आहे. तर मेंटॅलिटी डिस्टर्ब होत असेल अशा गोष्टी जर करसाल तर मार्केटमध्ये आपण टिकणार नाही. तर आता आपण कसं की फास्ट जे आहे आपण बघतो की बऱ्याच लोकांना इन्स्टंट श्रीमंत व्हायचं आहे. पण आपण इन्स्टंट श्रीमंत तर होऊ शकत नाही. पण एक चांगल्या वेळेने जर गेलं हळू पद्धतशीरपणे की आपण एक श्रीमंत होऊ शकतो. पण फास्ट न करता शिकून किंवा मग स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या इकडे जाऊ शकता. तर आता याच्यातला पहिला स्टेप कसा आहे की तुम्ही एक SIP चालू करू शकता म्युच्युअल फंडमध्ये. पण आता माझं तर सजेशन आहे म्युच्युअल फंड किंवा SIP तुम्ही स्टार्ट करता. त्याच्यामध्ये पण आता जर एक ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं मागच्या 4 ते 5 वर्षाचा जर SIP आणि म्युच्युअल फंडचा जर तुम्ही रेशो बघितला, तर म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये पण जास्त रिटर्न आलेले नाही आहेत. म्हणजे रिअलमध्ये मी तुम्हाला सांगतो की तिथं पण मार्केटमध्ये जो पैसा लावता तो डिप्रेसच होते. म्युच्युअल फंड आणि SIP जे करताय त्याच्यामध्ये, तर त्याच्यात पण नाही. पण एक दुसरा पर्याय तुम्ही त्याच्यासोबत करू शकता. एक तर ETF मध्ये जाऊ शकता. छोटे-छोटे ETF मध्ये हे करून. आता ETF ना बऱ्याच मोतीलाल ओस्वाल सारखे हे जे आहेत ना, हे वेगवेगळ्या म्हणजे देशामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ETF थ्रू. त्याच्यात पण तुम्ही जाऊ शकता. जसं चायना आहे. चायनाच्या ETF मध्ये तुम्ही करू शकता. गोल्डचे ETF आहे. गोल्डचा जर ETF केला तर ओव्हरऑल गोल्डचे ETF तुम्ही जर बघितला तर गोल्ड हे वाढतच चाललाय. तर हे मार्केटच्या पेक्षा पण ते ETF तुम्हाला देतात. आणि जे रेग्युलरमध्ये जसं स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप तुम्ही म्युच्युअल फंड करता, तर याचे जास्त तुम्हाला रिझल्ट नाही आहे. ते ॲव्हरेज म्हणजे इयर ऑन इयर म्हणजे मी तुम्हाला सांगायचं की HDFC लार्ज कॅपचा जो मागच्या 5 वर्षाचा रिटर्न आहे, तो 21% आहे. म्हणजे एका वर्षाचा रिटर्न जर बघितला तर 4.5%च्या जवळपास तुम्हाला जातोय. तर त्याच्यापेक्षा तुम्ही ETF मध्ये जाऊ शकता. आणखी एक जर तुम्हाला नॉलेज नाही आहे, आपण म्हणतो की बऱ्याच लोकांना एवढं नॉलेज घ्यायला वेळ नाही आहे, कारण जॉब असतात, सर्व घेऊन शिकून मग मी हे करतोय. तर मग बरेच लोक डायरेक्टली ना म्युच्युअल फंडमध्ये जातात. तर त्यासाठी आपण एक गोष्ट अशी पण करू शकतो, की जे रेग्युलरमध्ये व्यवहारमध्ये ज्या आपण रेग्युलरच्या व्यवहारात ज्या गोष्टी यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर बघितलं तर मोबाईल यूज करता, नेट यूज करताय. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आता इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आहेत, जशा EVच्या गाड्या आलेल्या आहेत. अशा ज्या गोष्टी तुम्ही यूज करता, त्या म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला आवडतात. तर याचा अर्थ काय आहे, की त्या गोष्टी चांगल्या असतील कुठेतरी. म्हणूनच तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्या कंटिन्यू घेता. तर मग त्याच्यात तुम्ही त्या ह्याच्या स्टॉकमध्ये पण काम करू शकता. फॉर एक्झाम्पल EVचं जर तुम्ही बघितलं तर, आता जर बघितलं सध्या तर EV इलेक्ट्रिकल याच्यामध्ये आहे ना मोठ्या प्रमाणात म्हणजे चाललंय. कारण पेट्रोलचा रेट वाढतोय, तर बरेच लोक EVच्या इकडे जात आहेत. तर आता येणारा दिवस जो आहे तो रिन्युएबल एनर्जीच्या इकडे जाऊ शकते. रिन्युएबल एनर्जी सगळं तिकडेच जातं. तर तुम्ही रिन्युएबल एनर्जीचे स्टॉक बघू शकता. येणाऱ्या काही वर्षात तिथंच जाणार आहे सर्व मार्केट. EVच्या गाड्या घेताय. तर आता EVमध्ये टॉप जे गाडी आहे ते कुठल्या आहेत, तर टाटा मोटर्स आहेत. हे बऱ्यापैकी EVमध्ये जाते. तर मग तुम्ही स्टॉकची SIP करू शकता. म्हणजे डायरेक्टली तुम्ही म्युच्युअल फंड घेऊन 50 कंपन्यांची केल्यापेक्षा तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्हाला जर असं वाटतं की बाबा रिन्युएबल एनर्जी आहे, तर समोरच्या ह्याच्यात रिन्युएबल एनर्जीमध्ये जाऊ शकता. जसं की आता इथेनॉल इकडे चाललंय की पेट्रोलच्या रिलेटेड इथेनॉल. तर इथेनॉल जनरेट करणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत, तर जसं काही रेणुका शुगर आहे. ही मोठ्या प्रमाणात इथेनॉल वगैरे करते. तर रेणुका शुगरचा मागच्या 3 वर्षाच्या आधी स्टॉक जर बघितला तुम्ही, तर ₹100 स्टॉक जवळपास ₹1300 गेलाय मागच्या 2 ते 3 वर्षात. तर येणाऱ्या काळात कुठली कंपनी कुठं काय जाऊ शकते, तर तुम्हाला डायरेक्ट दिसेल की बाबा इलेक्ट्रिकचे वाहन आहेत. त्याच्यासोबतच इलेक्ट्रिकच्या म्हणजे वाहनाला जे लागते काय, तर बॅटरी लागते. बॅटरीसोबत काय लागते, तर चार्जर लागते. तर ह्या जर कंपन्या तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या काळात काय होऊ शकते, अशा कंपन्या तुम्ही आयडेंटिफाय केल्या आणि त्याच्यात तुम्ही 10-12 कंपन्या वेगवेगळ्या ह्याच्या बघून स्वतः त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यात पण आपण द्वारे करू शकतो. म्हणजे जसं म्युच्युअल फंडला मंथली ₹5000 कटिंग तुमचे होणार, तसेच तुम्ही ह्या 10 कंपन्या जर आयडेंटिफाय करायच्या की येणाऱ्या भविष्यात ह्या कंपन्या ग्रो करू शकतात. स्टॉक म्हणजे असे आहेत ब्रोकिंग फर्म की तुम्हाला स्टॉकमध्ये पण SIP देतात. म्हणजे तुम्ही त्याला जर एक अलर्ट लावला की दर महिन्याला एका स्टॉकला ₹500 गेले पाहिजेत. मग त्याच्या हिशोबानं तुम्ही 10 स्टॉक टाका. त्याच्यातमध्ये तुम्हाला 500 वेगवेगळ्या ह्याच्यात 10 स्टॉकमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट मंथली होऊ शकते. तर ह्याच्यानं काय होणार की म्युच्युअल फंडपेक्षा कितीतरी चांगले तुम्हाला रिटर्न येतील.
जे म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न येत नाही ते तुम्हाला इथं रिटर्न येतील. म्हणजे मी तर सर्वांना सांगतो की म्युच्युअल फंड बऱ्याच लोकांना म्हणतात तर तुम्ही 10 वर्षाचा 20 वर्षाचा रेशो काढा. म्युच्युअल फंडचा नाही आहे. म्युच्युअल फंड सारखीच SIP करा, पण स्वतः स्टॉक आयडेंटिफाय करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल हे ते एवढं करण्याची गरजच नाही. म्हणजे मी लहान असताना कोलगेट घासतच होतो ना, आता पण कोलगेटनं दात घासतोय. तेव्हा कोलगेटचा स्टॉक 10 रुपयाला होता, आता 3,000ला आहे. मी तेव्हा कोलगेटचं ट्यूब आणल्यापेक्षा ते ट्यूबचे पैसे मी कोलगेट कंपनीत लावले असते तर मी करोडपतीच असतो. आता पण इथून येणारे असे स्टॉक आहेत ना, आता EVचे आहेत, समोर EV याच्यापेक्षा पण फास्ट जाणार आहे. सेमी कंडक्टरचे स्टॉक आहेत. प्रत्येक ठिकाणी सेमी कंडक्टर लागतेच. इलेक्ट्रिक जिथं आलं तिथं सेमी कंडक्टर लागतंय. तर आता ज्या सेमी कंडक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत, छोट्या आहेत, त्या समोर जातात. वारी एनर्जी सारख्या कंपन्या आहेत, छोट्या छोट्या कंपन्या आहेत. तर त्या आज नाही तर उद्या ग्रो करणारच आहेत. त्या कंपन्या तुम्हाला वाटतात की ह्या जातात, तर अशा कंपन्यांची स्टॉक आयडेंटिफाय करा आणि त्याच्यामध्ये SIP करा. आणि ते सर्व जर नसेल जमत तर मग डायरेक्ट ETF मध्ये घाला. गोल्ड ETF किंवा वेगवेगळ्या देशाचे तुम्ही एक बघू शकता. नॅसडॅकचा पण ETF आहे आपल्यापाशी, चायनाचे पण ETF आहेत. मोतीलाल ओसवाल किंवा बर्फ HDFC हे प्रोव्हाइड करतात. तर डायरेक्ट ETF मध्ये SIP करा. मिनिमम ETF इयर ऑन इयर 15% पर्यंत तरी रिटर्न देते. ते त्यात तुम्ही करू शकता. आधी इंडेक्स फंड पण होता, पण आता आपला इंडेक्स 4 वर्षापासून जागेवर आहे, तर तिथं पण रिटर्न नाही येत. एक ETF चांगला आहे. पण तुम्हाला असं वाटतं की जगात कुठला देश ग्रो करू शकते त्या याच्यामध्ये तुम्ही ETF मध्ये जाऊ शकता. नाहीतर मग स्वतः चांगले स्टॉक आयडेंटिफाय करण्याची पद्धत एकच आहे. आपल्याला जो आवडते, आपण ज्याच्यात जातो त्याची कंपनी आयडेंटिफाय करा आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करा SIP थ्रू. तर तुम्ही हे करू शकता. आता आपण जसं म्युच्युअल फंड, आता म्युच्युअल फंड SIP किंवा हे आता जसं आपण बघितलं की बाबा तुम्ही स्टॉकची SIP करू शकता आणि तुम्हाला व्यवहारात जे गोष्टी यूज होतात त्याच्यानुसार किंवा भविष्यात कुठल्या गोष्टी लागणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानुसार तुम्ही स्टॉक आयडेंटिफाय करू शकता. आता बऱ्याच लोकांना प्रश्न येते की मग एवढं केल्यापेक्षा आपण ChatGPTलाच विचारू ना की भविष्यात काय लागणार आहे. म्हणजे इथं AIचा यूज करणार आणि आपण त्याला विचारणार की बाबा ChatGPTला की इथं भविष्यात काय लागणार आहे, म्हणजे AI. तर याच्यातून काय होते की बऱ्याच लोकांना वाटते की मग आपण AI यूज करून मार्केटमध्ये बऱ्याच पैसा कमवू शकतो. AI यूज करून मार्केटमध्ये बरा पैसा कमवू शकतो. तर आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की समजा भारतातल्या 1 करोड लोकांनी हे ChatGPTला विचारलं की समोरच्या 10 वर्षात कुठल्या याचा बूम होणार आहे, तर ते ChatGPT 1 करोड लोकांना सेमच उत्तर देणार, स्टॉक. मग पुढच्या 10 वर्षात 1 करोड लोक करोडपती. असं होऊ शकते काय? असं होतच नाही. AI सेमच उत्तर देते. आणि बऱ्याच वेळेस काय आहे की आता ॲड चालतात किंवा मग YouTubeला असतात की AI आता जीवन सोपं झालंय आणि AI मुळे काय झालंय की आता तुम्ही इझी आयडेंटिफाय करू शकता आणि चांगले स्टॉक घेऊ शकता, चांगलं हे होऊ शकते आणि मार्केटमध्ये पैसा कमवू शकता. आता जसं OpenAI ज्यांनी AIची सुरुवात केली, OpenAIची, तर आता तुम्ही जर बघितलं तर मग जसं AI ट्रेडिंग करणं सगळ्याकडे आता तेच न्यूज असतात की AI ट्रेडिंग सोपं झालेलं आहे. तर ज्या माणसांनी AI आणलं, OpenAI कंपनीनं AI आणलं, तिथून त्यांची सुरुवात झाली. आता OpenAIने जर AI आणलं तर त्याचे आता पण सबस्क्रिप्शन तुम्ही जर बघसाल ना, तर मंथली 2-3 हजाराचे सबस्क्रिप्शन असतात. 1000-2000चे म्हणजे AIचे रिलेटेड सबस्क्रिप्शन असतात. आता एवढं जर सोपं AI असतं तर OpenAI ऑल वर्ल्डच्या मार्केटमध्ये स्टॉक मार्केट करत बसलं असतं. ते कशाला 2-2 हजाराचं तुम्हाला विकत बसलं असतं ना. याचा अर्थ काय की ते होऊ शकत नाही, शक्य नाही आहे. तर AI मुळे काहीही होत नाही आणि AI मुळे ट्रेडिंग सोपी नाही आहे. उलट तुम्ही AI ला जर विचारलं की आजचा ट्रेंडिंग स्टॉक कुठला आहे, तर जेवढे लोक विचारतील सर्वांना सेमच उत्तर भेटणार तिथं. तर हे असं होऊ शकत नाही. मार्केटमध्ये AI मुळे ट्रेडिंग सोपी झाली. हे फक्त काय झालंय की एक सरळ भाषेत गंडवण्याचा एक हे आहे. जसं आधी आहे ना .com बूम आला होता की बाबा .com बूम आला, बूम नंतर सगळं पूर्ण स्वाहा झालं. तसाच आता हा AIचा बूम आहे. काही दिवसांना दिसेल तुम्हाला की AI आहे. आता कोरियन मार्केट AI मुळे वरतं गेलं आणि एका महिन्यात 40% तुटलंय. सॅमसंग कंपनी 40% तुटली AIच्या ह्याच्यात. तर AI असं नाही आहे. AI तुम्हाला यूज करायला पाहिजे, पण मार्केटमध्ये AI काम करत नाही. हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. तुम्ही विचारा आज कुठला स्टॉक वर जाणार आहे AIला आणि 1 करोड लोकांनी विचारा, सर्वांना सेमच उत्तर भेटणार आहे. आणि मार्केटमध्ये पैसा कुठं भेटते, म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगतोय की तुम्ही असं मेंढरासारखे चालू नका. जे चालतात ना बकरी वगैरे असे एका लाईनमध्ये, तुम्ही मंदिरात गेले ना आणि ज्या दिवशी म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की समजा गणपती ज्या दिवशी आपण गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी गेलो तर गणपतीच्या मंदिरात आहे ना गणेश चतुर्थीच्या दिवशीच लाईन असतात, फुल असतात. कारण त्या दिवशी सर्व, तर त्या दिवशी मंदिरात गेले ना तर एवढूसा प्रसाद भेटते तुम्हाला.
आणि ज्या दिवशी चतुर्थी नाही आहे, काही नाही, तो देव पण शांत आणि तुम्ही पण शांत, तुम्हाला पातेलं भेटते. तर जे सर्व गावाला माहिती आहेत ना, तिथं तुम्ही मार्केटमध्ये पैसा नाही कमवू शकत. जे तुम्हाला माहिती आहे तिथंच तुम्ही पैसा कमवता. तर मार्केटमध्ये AI सर्वांना सेमच सांगतोय. तुम्हाला असं काही आयडेंटिफाय करायचं आहे मार्केटमधून की ते फक्त तुम्हाला दिसलं, बाकी कोणाला दिसत नाही. तिथंच तुम्ही पैसा कमवू शकता. तर हे जे आहे AIचं, तर मी बऱ्याच लोकांना सांगतो AIच्या मागं लागू नका. AIमध्ये फक्त तुम्ही स्टॉक काय एक लिस्ट काढू शकता. तुम्हाला बाकीच्या गोष्टी स्वतः शोधाव्या लागतील. AIमुळे ओव्हर ट्रेडिंग होतात, जास्त सांगितल्या जातात आणि आजकाल तर त्याचा AIच्या नावाखाली कितीतरी पैसा उकळला जातोय की बाबा मी AI ट्रेडिंग शिकवतो, AI ट्रेडिंगमध्ये सोपं झालं, तुम्ही आता काम करू नका, बसल्या बसल्या AI सर्व करतोय. आता AI सर्व करते तर अनिल अंबानी, मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी पासून जे आतापर्यंत हे जे आहेत, गौतम अडाणी वगैरे हे जे सर्व आहे, हे का कंपन्या रन करायला बसल्या काय? जे AI शिकवतात त्यांना घरी आणून बसवलं असतं आणि भाऊ हे करोड रुपये घे आणि माझे AI वर ट्रेड मार. त्यांनी पैसे कमवले असते ना तिथं. तर आता याच्यामध्ये कसं आहे की मोठा प्लेअर कसा आयडेंटिफाय करायचा, याची जी आमची पद्धत आहे, तुम्हाला एक सांगतो की आपण डेटा एनालिसिस वरून मोठा प्लेअर पकडतो. आता याच्यामध्ये मोठा प्लेअर पकडण्याच्या 2 ते 3 पद्धती आहेत. पण त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो की मोठा प्लेअर इन्स्टंट पकडता येऊ शकतोय तो ऑप्शनमध्ये. इक्विटीमध्ये पकडणं कठीण आहे. तोपर्यंत जेव्हा इक्विटीमध्ये मोठा प्लेअर येतोय तर तो तुम्हाला स्विंगसाठी मिळू शकतो की मोठा प्लेअर इक्विटीमध्ये स्विंगसाठी आहे. तर आता एक मी एक्झाम्पल देतो की इक्विटीमध्ये आपण मोठा प्लेअर कसा पकडायचा. तर आता बऱ्याच आपले एक हे करू शकतो की समजा एक इक्विटीचे स्टॉक आहेत. इक्विटीच्या स्टॉकमध्ये आता आम्ही काय करतो की रेग्युलरमध्ये टोटल ट्रेडेड क्वांटिटी. आता हा डेटा एनालिसिसचाच पार्ट आहे. तर टोटल ट्रेडेड क्वांटिटी, आता टोटल ट्रेडेड क्वांटिटी म्हणजे काय, तर रेग्युलरमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये क्वांटिटी किती ट्रेड होते. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की समजा एक वडापावचं दुकान आहे. रेग्युलरमध्ये 100 वडापाव विकल्या जातात. तर हे झाली टोटल ट्रेडेड क्वांटिटी. 100 वडापाव विकले जातात. अचानक मध्ये एखाद्या दिवशी आहे ना 1000 वडापावची ऑर्डर येऊन जाते. तर याचा अर्थ काय आहे की त्याला एक तर ज्याने ऑर्डर दिली त्याला तो वडापाव चांगला वाटला, नाही तर कुठंतरी कार्यक्रम आहे, म्हणजे याच्यानंतर या वडापाववाल्याचा बूम होणार आहे एवढं पक्क झालं. तर मग तसंच टोटल ट्रेडेड क्वांटिटीचा जर मंथली ॲव्हरेज काढला, हा जर 2 ते 3 लाख असेल आणि अचानक मध्ये जर तिथं क्वांटिटी मोठी झाली. आता आमचा एक स्टॉक आम्ही आता बघितला, त्याचं नाव नाही सांगत तुम्हाला मी, आताच एक स्टॉक होता, त्याचा ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं ना तर 2 ते 3 लाख टोटल ट्रेडेड क्वांटिटी मंथली ॲव्हरेज होती. आणि काल मी आयडेंटिफाय केला तर त्याच्यामध्ये अचानक मध्ये आहे ना जवळपास 57 लाख क्वांटिटी ट्रेड झाली. म्हणजे 2 लाख क्वांटिटी महिन्याची ॲव्हरेज आणि अचानक काल झालेली 57 लाख क्वांटिटी. तर मग याचा अर्थ काय की इथं कोणीतरी बल्क क्वांटिटी घुसवलेली आहे. तर तिथं आपल्याला एक पकडता येते. त्याच्यासोबतच आपण काय करतो, डिलिव्हरेबल क्वांटिटी. म्हणजेच डिलिव्हरेबल क्वांटिटी काय, आता टोटल ट्रेडेड क्वांटिटी म्हणजे जसं आपण वडापावचं एक्झाम्पल केलं, आणि डिलिव्हरेबल क्वांटिटी. डिलिव्हरेबल क्वांटिटी म्हणजे काय, तर त्या वडापावच्या दुकानामध्ये 100 वडापाव रोजचे विकल्या जातात. त्याच्यापैकी 80 वडापाव जाग्यावर खाल्ले जातात, तिथंच लोक खातात, आणि 20 वडापाव कॅरी फॉरवर्ड होतात, म्हणजे लोक घरी घेऊन जातात. त्याला जे घरी घेऊन जातात त्याला आपण काय म्हणतो, डिलिव्हरेबल क्वांटिटी. तसंच आता मार्केटमध्ये जर एखादा स्टॉकमध्ये रेग्युलरमध्ये टोटल ट्रेडेड क्वांटिटी ही 2 लाख होत असेल, ओके, 2 लाख क्वांटिटी होते, अचानक मध्ये तिथं क्वांटिटी आहे ना 50 लाख 57 लाख झाली, कधी कधी करोडापर्यंत पण जाते. समजा 57 लाख क्वांटिटी झाली, हे झाली टोटल ट्रेडेड क्वांटिटी. आता त्याच्या इथे दुसरी पार्ट जर बघितलं तर डिलिव्हरेबल क्वांटिटी. तर इथं डिलिव्हरेबल क्वांटिटी रेग्युलर 2 लाख होते, त्याच्यापैकी 80 जे आहे 2 लाखापैकी 1 लाख 80 किंवा 1.5 लाख हे तिथं जाग्यावर केली जाते, म्हणजे इंट्राडे होते, आणि बाकीची काय होते, कॅरी फॉरवर्ड होते. तर मग याच्यामध्ये जर तुम्ही डिलिव्हरेबल क्वांटिटी जर बघितली, इथं रेग्युलरपेक्षा डिलिव्हरेबल क्वांटिटी जास्त झालेली असते. म्हणजे काय की आता रेग्युलर, आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे त्याच्याहून सर्व समजेल. समजा आपण जर इथं बघितलं की 100 वडापावची रोज देवाणघेवाण होते, त्याच्यापैकी 80 वडापाव जे आहेत ते तिथंच खाल्ल्या जातात, आणि डिलिव्हरेबल जे आहेत ते 20 होतात, म्हणजे लोक घरी घेऊन जातात. तर मग त्याचा जर पर्सेंटेज वाईज जर काढलं तुम्ही, तर किती पर्सेंट झाले की जे डिलिव्हरी झाली ते 20% झाली. आता जे बाकी लोक बघणारे असतात म्हणजे डेटा, ते काय बघतात की डिलिव्हरेबल किती झालाय, तर डिलिव्हरी फक्त 20% डिलिव्हरी, आज त्या शेअरची डिलिव्हरी 20% झाली आहे, पण आपण ते 20% नाही जात. आता ते झाली 20% डिलिव्हरी. आता फॉर एक्झाम्पल रेग्युलर 2 लाख ट्रेड आहे, त्याच्यापैकी जर तुम्ही जर बघितले तर तिथं इंट्राडेमध्ये 1 लाख होतात आणि कॅरी फॉरवर्डमध्ये 1 लाख होतात. तर मग त्याचं पर्सेंटेज जर काढला तर तिथे किती झालं, 50%. पण अचानक मध्ये 2 लाख जी क्वांटिटी व्हायची होती तिथे 1 करोड क्वांटिटी झाली.
1 करोड क्वांटिटी झाली, मोठा प्लेअर घुसला तिथं. आणि त्यावेळेस तिथं पण डिलिव्हरी 1 करोड क्वांटिटीपैकी काय झालंय की जवळपास जी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये आपण पकडू की 40% जे आहे 40% डिलिव्हरी झाली. 40% डिलिव्हरी झाली म्हणजेच किती 40 लाख डिलिव्हरी झाली. आणि रेग्युलर आणि जे उरलेली 60 लाख आहे ती काय झाली इंट्राडे झाली. मग आता तिथं पर्सेंटेजमध्ये किती येईल, तिथं पर्सेंटेजमध्ये येईल 40%. आणि बरेच लोक काय बघतील की अरे रेग्युलरमध्ये तर किती होते 50%, आज किती झाली 40%. तर ठीक आहे, हा स्टॉक काही व्यवस्थित नाही आहे. पण आपण जेव्हा डेटा ॲनालिसिस करतो तेव्हा आपण बघतो की रेग्युलरमध्ये 2 लाखच क्वांटिटी होती, त्याच्या 50% झाली म्हणजे 1 लाख क्वांटिटी झाली. पण आज 1 करोड क्वांटिटी होती, त्याच्या इथं जर बघितलं तर 40% म्हणजे 40 लाख क्वांटिटी डिलिव्हरी झाली. रेग्युलर 1 लाख असते आणि डिलिव्हरी किती झाली 40 लाखाची. तर मोठा प्लेअर तिथं घुसलाय. आलं लक्षात. तर मोठा प्लेअर असा पकडतात आणि जे बघणार आहेत ते काय बघतात पर्सेंटमध्ये रेग्युलर 50 होती, आज 40 आहे. पण त्याला हे माहित नाही जे 50 होती त्याच्यात फक्त 1 लाख होती आणि इथं 40 आहे, म्हणजे 40% आहे, तर इथं 40 लाख क्वांटिटी झाली आहे. आणि मोठा प्लेअर तुम्हाला असेच हे करतात की ते फक्त पर्सेंटेज वाईज, म्हणजे मी काल की परवा बघितलं तिथं पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर तिथं फक्त रेग्युलरमध्ये 68% होतं. रेग्युलरमध्ये ॲव्हरेजमध्ये 68% आणि तिथं काल 13% फक्त होल्डिंग झाली. पण रेग्युलरमध्ये जर बघितलं ना तर 1.5 लाखच क्वांटिटी होती आणि काल 78 लाख क्वांटिटी हे झाली त्यांची. पण दिसायला काय दिसते 13%. तर मग तुम्हाला नंबर ऑफ क्वांटिटी डिलिव्हरी किती झाली हे बघायचे. तर त्याच्यावरून तुम्ही मोठा प्लेअर कुठल्या स्टॉकमध्ये घुसला हे करू शकता. या 12 वर्षात म्हणजे मी याच्यात एक सांगतोय तुम्हाला की स्टॉक मार्केटमध्ये किंवा पूर्ण जीवनात तुम्ही कुठं जर बघितलं ना, नॉलेज आहे ना, एक तुम्हाला 40 ते 50% नॉलेज ठीक आहे. तुम्हाला ना बाकी स्वतःचं डेअरिंगच करावं लागणार आहे. म्हणजे नॉलेज तुम्हाला एक लिमिटपर्यंतच तुम्हाला नेऊ शकते, बाकी तुमचं करेजच आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर नॉलेज आहे पण तरी पण तुम्ही ट्रेडच घेत नाही. तुम्हाला माहिती आहे स्टॉक इथून एवढा वर जाणार, पण तुमचा ट्रेडच नसते. तुम्ही फक्त बघणार, तर तिथं तुम्ही पैसे कमवू शकत नाही. तुम्हाला एक आहे ना, तुम्हाला स्वतः एक हिंमत करावी लागेल आणि तिथं तुम्हाला ट्रेड घ्यावे लागतील. काय होते की मी याच्यातून मला एवढ्या याच्या प्रवासातून एक असं जाणवलं की तुम्हाला नॉलेज एक लिमिटेशन, त्याच्यावर तर नॉलेज नको. मग ते पॅरालिसिस होते. ओव्हर नॉलेज तर गेलं तर ते पॅरालिसिसच्या इकडे जाते. मग तुम्ही काय होते एवढं भीता की ट्रेडच करत ना. तर नॉलेज एक 40-50% नॉलेज, बाकी तुम्हाला स्वतःची हिंमत करावी लागते. ट्रेड घ्यावे लागतील. विदाऊट ट्रेड म्हणजे पेपर दिला तरच तुम्ही पास किंवा नापास होणार. पेपरच नाही दिला तर फेलच होणार. तर बऱ्याच लोकांना नॉलेज सर्व असते आणि ते ट्रेडच टाकत नाही आणि कधी कधी जास्त हिंमत करतात. मार्केटमध्ये एक सर्वात चांगलं एक आहे, रिस्क घ्या, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. कॅल्क्युलेटेड रिस्क जर तुम्ही घेसाल तर तुम्ही प्रॉफिटेबल आहात. जर तुमची रिस्क म्हणजे तुम्ही जर त्याला कॅल्क्युलेशन नसेल तर तुम्ही लॉस मेकिंग असाल. तर एकच सर्वांसाठी म्हणजे एक सल्ला आहे असा की कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. विदाऊट रिस्कचं हे नाही आहे आणि तुम्हाला हिंमत करावी लागेल मार्केटमध्ये. विदाऊट हिंमतचं नाही आहे, पण शिकून मिनिमम 50% तरी तुमच्यापाशी नॉलेज पाहिजे, तेव्हाच तुम्ही रिस्क घ्या. तर आता याच्यात कसं आहे की याच्यामध्ये आपण जर बघितलं आता जसं मार्केटच्या रिलेटेड आपण बघितलं की मार्केटमध्ये बाबा काय होऊ शकते, मार्केटच्या पण वेगवेगळ्या परिस्थिती येतात. आता जसं म्युच्युअल फंड आणि SIPचं आपण मगाशी जे बोललो ना, त्याच्यामध्येच एक गोष्ट अशी आहे की जेव्हा मार्केट डाऊनफॉल चालू होते ना, तेव्हाच बऱ्याच लोकांचे ना SIP म्युच्युअल फंड ही बंद होतात आणि तिथंच ते फसतात. मार्केटमध्ये काय आहे की जेवढं मार्केट डाऊनमध्ये जाईल तिथं तुमची SIP आहे ना तुम्ही वाढवायला पाहिजे, म्हणजे आणखी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मार्केट जेव्हा फॉल होते, जसं कोविडचं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझा जो लॉस होता तो सर्व कोविडनंच कव्हर केला. कोविडमध्येच आपला हे झालंय. तर मग तुम्हाला मार्केट जेवढं डाऊन जाईल, एक वेळा मार्केट काय मार्केट बाउन्स करतेच प्रत्येक वेळेस. म्हणजे तुम्ही कुठली पण गोष्ट पकडली ना तर ते जेवढी खाली जाईल तेवढीच वर येते. तर मार्केट जेवढं डाऊन जाईल त्यावेळेस तुम्ही तुमची SIP वाढवा. तुमची SIP आणखी तुम्ही हे करा, म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबलच तिथे येणार. आणि डाऊन मार्केटमध्ये पण पैसा कमावता येते. उलट मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला जर ठीकठाक नॉलेज असेल तर जो पैसा कमावला जाते तो डाऊन मार्केटमध्येच कमावला जातो. कारण कुठलीही वस्तू आहे ना, वर जाताना तिला वेळ लागतोय, खाली फास्टमध्ये येते ती. तर मग तुम्ही पैसा तिथं कमवू शकता. तर मार्केट जर डाऊन जात असेल तर तुम्ही तुमची SIP किंवा काय म्युच्युअल फंड असेल त्यावेळेसच तुम्ही टाका. ती तुम्हाला अंडर व्हॅल्यूडमध्ये भेटते आणि त्यावेळेस अंडर व्हॅल्यूडचे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून चांगल्यापैकी पैसा कमवू शकता. आणि आपल्या इथं कसं आहे मार्केटमध्ये आता सर्वात लोकांची तेच असते की जेव्हा टॉपला असतात ना तेव्हा आपण इन्व्हेस्ट करतोय. गाडी एका सर्टन लेवलवर वर गेलेली आहे तिथं तुम्ही आता इन्व्हेस्ट करायला नाही पाहिजे, तिथून तुम्ही वेट करायला पाहिजे. आणि जेव्हा ती बॉटमला येते ना तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करायला
पाहिजेत. आता मार्केटमध्ये जसं वॉरन बफेटचं वाक्य आहे की जेव्हा सर्व लोक ग्रीडी होणार ना, तेव्हा आपण काय करायचं की बाहेर निघायचं तिथून आपण एक्झिट मारायचे. सर्व लोक जेव्हा घेतात ना तेव्हा एक्झिट मारायचं, आणि सर्व लोक जेव्हा विकतात तेव्हा आपण बाय करायचं. मार्केटला तेव्हाच तुम्हाला बाय करायचं असते. तर आता आम्हाला ते आधी माहीत नव्हतं, पण जसं जसा एक्सपिरियन्स आला त्याच्यानुसार असं दिसते की जेव्हा सर्व म्हणते एखाद्या स्टॉकमध्ये जर कोणी जर म्हणत असेल ना की हा बाय करा, तेव्हा आपण सेल करून बाहेर निघायचं. आणि जेव्हा म्हणतील की विकून टाका, तेव्हा आपण ॲपमध्ये घुसायचं. तर मार्केटचा हाच आहे, जेव्हा सर्व लोक म्हणतील की म्हणजे तुम्ही कुंभमेळ्यात न जाता, म्हणजे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन कुंभमेळ्याच्या दिवशी न घेता रिलॅक्समध्ये, देव पण रिलॅक्स आणि तुम्ही पण रिलॅक्स घ्या. तुमची कहाणी ऐकल्या जाणार तिथं. कुंभमेळ्यात सर्व गाव आलेलं असते, तुमच्या हातात काहीच लागत नाही. सर्व म्हणजे सरळ आहे. कुंभमेळा जाऊ द्या, मस्तपैकी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या. देव पण एकांतात, तुम्ही पण एकांतात. तुम्हाला ज्या इच्छा आहेत लवकर पुऱ्या होते. तिथं अख्खं गाव बसलेलं असते, आणि जेव्हा एकटे असतात त्यावेळेस रिलॅक्समध्ये असतात, तर त्यावेळेस तुम्हाला बेनिफिट जास्त भेटते. आता आणखी एक गोष्ट कशी आहे की याच्यामध्ये एक सांगण्याची तुम्हाला एक असं आहे की मार्केटमध्ये जे येणारे आहेत ना, ते समजा मी जर त्यांना एक गोष्ट शिकवत असेल, तर ते आहे ना परत 10 यूट्यूब चॅनल बघतील आणि तिकडून पण येतील. मग त्यांना कसं होतं की मी ब्लँक, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला फॉलो करायचं असेल, तुम्ही जीवनात जर हे करत असाल, तर तुमचा गुरु एकच असला पाहिजे. त्याच्यानुसारच तुम्हाला म्हणजे त्या एका गुरुनुसारच तुमचं एक तर तुम्हाला स्वर्ग भेटेल, नाही तर नरक भेटेल, पण तोच तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे एक तुम्हाला कहाणी सांगतो. सत्यवती नावाची एक हे आहे, माहिती आहे का तुम्हाला? सत्यवती होती ती ना, कृष्णाची भरपूर भक्त होती. एक दिवस ना तिच्या जवळ चोर आला. तो जो चोर आहे तो तिला म्हटला की ना, साधूच्या वेशात आला की मी साधू आहे, मला भिक्षा दे. तर ती म्हटली की ठीक आहे, भिक्षा देतो. तर भिक्षा द्यायला जेव्हा गेली तर तो चोर म्हटला की तू कुठल्या गुरुची दीक्षा घेतली आहे का? ती म्हटली नाही. तर म्हटले मी तू जर गुरुची दीक्षा घेतली नाही तर मी तुझ्यापासून भिक्षा घेऊ शकत नाही. तर मग ती सत्यवती म्हटली की ठीक आहे, तुम्हीच माझ्या आसपासून गुरु, मी तुम्हालाच गुरु मानतो, आणि मला माझी भिक्षा घ्या. तर ते म्हटले नाही, मला गुरु जर करायचा असेल ना, तर तुला ना माझ्या तिकडे एका जंगलात यावं लागेल, तिथं ध्यान करावं लागेल, मी तुला दीक्षा देतो आणि मग तुझं घेतो. तर ती म्हटली ठीक आहे. चोराने तिला जंगलात नेलं आणि तिला एका झाडाखाली उभं केलं. त्याच्यानंतर त्या झाडाला त्यांनी बांधून ठेवलं आणि तिचे पूर्ण सोनं वगैरे घेऊन यायला लावलं आणि म्हटलं देवाचं नाव घे आणि इथं तुला मी दीक्षा देतो. आणि सर्व सोनं घेऊन तो चोर निघून गेला. सत्यवती तिथंच बसली. त्याच्यानंतर बरेच असे 8 ते 10 दिवस गेले. तिच्या वडिलांना दिसलं की सत्यवती घरीच नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या इकडे सगळं शोधलं. तर मग ते जंगलामध्ये भेटली. तर ते म्हटले घरी चल, तुला ज्यानं हे केलं तो चोर होता. तर ते नाही, तो म्हटलं माझा गुरु होता. तर नाही म्हटले चोर होते. तर ते म्हटले मग नाही, गुरुच होते. तर ते वडील चालले गेले. त्याच्यानंतर काही दिवसानंतर भगवान कृष्णाचे ते भक्त असल्यानंतर भगवान कृष्णाला दिसलं की मागचा 1 महिना झाला माझं आंघोळ हे ते करणारी माझी भक्ती जी होती तीच गायब झालेली आहे. त्यांनी नारद मुनीला पाठवलं की म्हटलं आपली सत्यवती कुठं आहे? तर नारद मुनी जेव्हा आले, नारद मुनीला दिसलं की अरे ही तर इथं आहे. नारद मुनी तिथं प्रकट झाले. नारद मुनीने त्या सत्यवतीला म्हटलं की मी नारद मुनी आहे, तू जा, भगवान विष्णूने मला पाठवलं आहे, तू त्यांची पूजा कर, तो चोर होता तुला गेला गंडवून. ते म्हटले नाही, तो गुरु होता. तो गुरु होता, हा एवढ्या दिवसाची मी सेवा करतो. नारद मुनी कधी भेटायला आले? त्या माझ्या गुरुच्यानं नारद मुनी मला इथं भेटायला आले, तर मी गुरुला सोडणार नाही. मग शेवटी नारद मुनी भगवान विष्णू जवळ गेले. ते म्हटले की असं असं आहे. भगवान विष्णू म्हटले चला मी येतोय. भगवान विष्णू म्हटले की मी आलेलो, आता चल. ते म्हटले नाही, माझा गुरु लय महान आहे. देव भेटायला आला म्हणजे गुरु कसा आहे? आजपर्यंत तुम्ही कधी भेटायला आले का? शेवटी भगवान विष्णूनी त्या चोराला पकडायला लावलं, आणलंय आणि म्हटलं की बाबा तूच गुरु आहे, तिला सोड. तर याच्यात गुरुची महिमा तुम्हाला दिसते की काय आहे. पण आता काय झालेलं आहे की जे एकाच्या ठिकाणी आपण एक यूट्यूब चॅनल, म्हणजे मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगतो की एक यूट्यूब चॅनल बघताना त्यांनाच पूर्णपणे फॉलो करा. एकच. तुम्ही काय करताय की 10 लोकांची यूट्यूब बघताय, त्याचा एक ॲव्हरेज काढताय, म्हणजे 6 लोक म्हणतात मार्केट वर जाणार आहे, बरोबर त्यांना फॉलो करता. म्हणजे ना इकडचे तिकडचे, एकाला पकडा आणि परफेक्ट असं करा.